मी अरुण घोडके. शिवचिंतन. इतिहासामध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांचे व्यक्तिमत्व अत्यंत तेजस्वी, प्रेरणादायी आणि अद्वितीय मानले जाते. त्यांच्या शौर्याइतकीच त्यांची नीतिमत्ता महान होती. स्वराज्याचा पायाच मुळी नीतिमत्तेवरती आधारलेला होता. शिवराय अत्यंत न्यायप्रिय होते. जो न्याय राजाला, तोच न्याय रयतेला, हा त्यांचा नियम होता. त्यांनी कधीही पक्षपातीपणा केला नाही. ज्या कालखंडामध्ये स्त्रियांना दुय्यम स्थान होते, त्यावेळी शिवरायांनी स्त्रियांना सन्मान दिला. त्यांनी आपल्या प्रजेची अतिशय काळजी घेतली. शेतकऱ्यांचे रक्षण केले. लुटमार थांबवून योग्य कर व्यवस्था निर्माण केली. शत्रूशी सुद्धा उदात्त धोरण ठेवले. पराभूत शत्रूला सन्मानाने वागवले. स्वराज्य हे रयतेच्या विश्वासावरती उभे होते. त्यामागे शिवरायांची नीतिमत्ता होती. राज्य जरी शस्त्राच्या बळावरती मिळू शकते, परंतु टिकते ते उच्च नैतिक मूल्यावरतीच. थोडक्यात शिवराय यांचे शौर्य आणि सामर्थ्य यांना नीतिमत्तेची जोड होती. तेव्हाच खऱ्या अर्थाने ते महान नेतृत्व घडवू शकले. त्यांचे सर्वोत्तम उदाहरण म्हणजे छत्रपती शिवरायांचा इतिहास. आणि हो, आपणा सर्वांना मराठी नूतन वर्षाच्या आणि गुढीपाडव्याच्या खूप खूप मंगलमय, शिवमय शुभेच्छा. बहुत काय बोलणे. राम, कृष्ण, हरी.